घडलो या मालिकेमध्ये आज आपण माजी आमदार केंद्रे साहेबांशी संवाद साधून मी राजकारण वळण्याचं कारण म्हणजे खरं तर मला बाबासाहेब फार लहानपणी कळाले आणि दलित समाजाच्या घरी जेवणं म्हणजे भयंकर वाईट होतं त्या काळामध्ये. मी म्हणलो साहेब भाजपून थांबणार मी जनता दलाचा कार्यकर्ता आहे, मला देऊ वाटलं गाडी जनता दलासाठी द्या, गाडी देतो तिकीट भाजपचं घ्या. तर काही नाही, तुम्हाला गोपीनाथराव मुंडे साहेबांनी बोला म्हणल्यात, तुम्ही पोलिसला घेऊन जाऊन गोविंदरावकडे जावा कुमट्याला आणि माझं त्यांचं बोलणं करून द्या. ते परेला आले होते. साहेबांनी तिथंच म्हणले मी पाहुणे म्हणून कार्यकर्ता म्हणून तुमचा मान सन्मान ठेवलो, याच्यानंतर मी तुमचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री गोविंदराव केंद्रे आहेत. मी कसा घडलो या मालिकेमध्ये आज आपण माजी आमदार केंद्रे साहेबांशी संवाद साधून त्यांचे एक शेतकरी कुटुंबातील मुलगा, ते आमदार, ते ज्येष्ठ नेते, त्यांचा हा जो काही प्रवास आहे, हा प्रवास आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. सर नमस्कार. नमस्कार सर, तुमचं जे काही लहानपण आहे, त्याच्यानंतर शालेय म्हणा किंवा महाविद्यालयीन शिक्षण म्हणा, त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? माझं लहानपण माझ्या गावीच, कुमठा या गावी ग्रामीण भागातच गेलं. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो मी आणि माध्यमिक शाळा म्हणून मी हेरला गेलो. हेरला 2 वर्ष निर्मलपुरी विद्यालयामध्ये शिकलो. त्याच्यानंतर 69-70ला उदगीरला आलो. काही दिवस मी श्यामलालमध्ये ॲडमिशन केलं. त्याच्यानंतर माझं शिक्षण संग्राम शाळेमध्ये झालं. मॅट्रिक झाल्यानंतर माझं शालेय कॉलेजचं शिक्षण शिवाजी कॉलेजमध्ये झालं. सर, आपण राजकारणाकडे नेमकं कसं आणि कधी वळलात, काय सांगाल? मी राजकारण वळण्याचं कारण म्हणजे खरं तर मला बाबासाहेब फार लहानपणी कळाले. म्हणजे मी 9-10 वर्षाचा असताना, अवघ्या 10 वर्षाचा असताना माझा एक क्लासमेट, तुम्हाला खरं तर नवल वाटेल, आजही तो क्लासमेट माझा जिवंत आहे. काय नाव? नामदेवराव, त्याचं तिगोटे NL गायकवाड म्हणतात, तिगोटे म्हणतात, ते कलकुटीच आहे. आणि तो आता ST मधून रिटायर झाला. तो मी एका वर्गात होतो आणि खूप दोस्त झालो आम्ही. आणि मग त्याच्या घरी मी आता त्या काळामध्ये जवळपास मी 9 वर्षाचा असताना, 4थीला असताना त्यानं मला जेवायला बोलवलं. आता ते काळ 65-66चा. आणि दलित समाजाच्या घरी जेवणं म्हणजे भयंकर वाईट होतं त्या काळामध्ये. अस्पृश्यता फार भयानक होती त्या काळात. पण मी त्याच्या घरी गेलो. त्याच्यानंतर माझ्या घरी मला फार त्रास झाला की तू का गेलास तिथं, तुला माहीत आहे का ते घर महार समाजाचं आहे, आपण जात नसतो तिथं. तर मी उद्यापासून जाऊ नको. मी म्हणलो काही जरी केलो तर मी माझा दोस्त आहे, मी तिथं जाणार. आणि दुसऱ्या दिवशी गेलो. दुसऱ्या दिवशी मला पुन्हा मार मिळाला, पण तरी मी गेलो. आणि त्याच्यानंतर आणखीन 2 वर्षाला आमच्या बौद्ध समाजातला एक शिक्षक, आज परवा त्यांचं निधन झालं, तलवारेश नावाचे शिक्षक, ते नांदेड जिल्ह्यामध्ये होते. दलितामधला पहिला शिक्षक आपल्या गावात आला आणि आपल्या बौद्ध समाजातल्या काही माणसाला घेऊन त्यानं मार्गदर्शन केलं की आता बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचं महत्त्व पटवून दिल्यात, बाबासाहेबांनी आपल्याला आता मुक्त केल्यात, आपल्याला माणूस बनवण्याचा अधिकार दिल्यात, तर तुम्ही शिका, हे सगळे धंदे सोडा. आता ढोरं वडणं, जनावरं वडणं, मेलेल्या जनावराचं मांस खाणं सगळं बंद करा, स्वच्छ राहावा, शिक्षण करा, असा एक वर्ग त्यानं आपल्या दलित वस्तीमध्ये घेतला. आणि ते गावातल्या काही माणसाला कळालं, त्या काळातले जे कोणी पंच होते आमचे, त्यांना कळालं की एका शिक्षकानं आपल्या बौद्ध वाड्यात संघटन करून काही माणसाला प्रवृत्त करत आहे, धंदे बंद करा, जनावरं वडणं बंद करा, लोकांच्या गुलामगिऱ्या करणं बंद करा. मग त्याला गावात आणले, त्याला झाडाला बांधले. मी लहान होतो, जवळपास माझं वय असेल 10-12 वर्षाचं, 12-13 वर्षाचं असेल. तर त्याला मारत असताना मी हातात दगड घेतलो आणि तुम्ही ह्याला हात तर लावा, तुम्हाला दाखवतो म्हणलो. ते माझे जवळचेच नातेवाईक होते, त्यामुळे माझा काही त्यांना राग आला नाही. पण मी म्हणलो तुम्ही मला मारा, बेशक मारा, पण मी ह्या गुरुजीला मारू देणार नाही तुम्हाला, यानं काही गुन्हा केला नाही. ही माझी वाक्य त्या काळातली, आजही ती सांगते लोक, यानं काही गुन्हा केला नाही, त्यानं आपल्या ह्याचा अधिकार वापरल्यामुळे ते त्याच्याबद्दल मला आपुलकी वाटू लागली. म्हणजे त्या लहानपणीच मला बाबासाहेबाबद्दल, दलित समाजाबद्दल आपुलकी वाटत होती. अशा वेळेस उदगीर लावलो मी.
उदगीरला आल्यानंतर या चळवळीमध्ये भाग घेणं, आंदोलनामध्ये भाग घेणं असं माझं एक जन्मजात पीडितच होतं. का? त्याला एक पार्श्वभूमी होती. कोणती? माझ्याकडून रेल्वे जायची हैदराबाद टू परळी, आणि ती रेल्वे जात असताना त्या रेल्वेला पाणी मिळायचं जे होतं तोंडारला बंद झालं पाणी, आणि ते कुमठ्याला चौकशी केली, तुम्ही आम्हाला पाणी जर देत असलो रेल्वेला, त्यावेळेस रेल्वे पाण्याची होती, नंतर ते कोळशाची झाली, नंतर ते डिझेलची झाली, पण अगोदर रेल्वे हे कोळशाची पाण्याची होती आणि तिला पाणी लागत होतं भरपूर. तोंडारला पाणी चालू होतं. तोंडारचं पाणी गेल्यानंतर ते कुमठ्याला आले. आमच्या गावच्या सरपंचाला काही लोकांना विचारले पाणी द्या. आमच्या गावच्या लोकांनी पट्टी केले, विहीर पाडले, पाणी करून दिले आणि आमच्या गावाला गाडी थांबू लागली. पण ते जसं जसं त्यांना पाणी मिळालं उदगीरला, ते आमचं बंद करून टाकले. मग आमच्यामध्ये जे गुण होता चैतन्य, बाबा हे असं कसं झालं, आम्हाला तुम्ही गाडीत थांबवतो म्हणून आश्वासन दिलो, आमच्या लोकांनी पैसे खर्च केले, आणि मग आता का थांबवत नाही तुम्ही? तर नाही आता आम्हाला पाणी, हमको पाणी उपलब्ध हो गया. तर मग आम्ही आंदोलन करायचं ठरवलं. आमच्या गावचे त्यावेळेचे जे एकूण नेते असतील त्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कोणतं आंदोलन? रेल्वेला आडवं थांबायचं आणि रेल्वे थांबवायचं. मग ते आम्हाला पकडायचे, बाजूला काढायचे आणि पुन्हा एक फास्ट रेल्वे आणायची. मग आम्ही काय करायचं? तिकडे हेरला गाडी थांबायची, एक 50-50 पोरं हेरला जायचं, त्या गाडीत बसायचं, कुमठा आलं की चैन ओढून गाडी थांबवायचं. इकडे तोंडारला जायचं, त्या गाडीत बसायचं आणि तिथं कुमठा आला की रेल्वे थांबवायचं. असं एक आंदोलन सुरू झालं. आणि मग आम्हाला आमची दहशत नावाचं जे होतं ते निघून गेलं आमच्यातून, की आता आपण आंदोलन केले की प्रश्न सुटतात. आणि त्याचा परिणाम असा झाला, 1 वर्ष आंदोलन चाललं, पण आमचं गाव एक झालं. सेंट्रल गव्हर्नमेंटला झुकावं लागलं आणि आमच्या गावात त्यांनी स्टेशनला मान्यता दिली, गाडी थांबू लागली. हा पहिला विजय आंदोलनातून मोठं यश आल्यामुळं माझ्या डोक्यात की आंदोलनामध्ये यश मिळतंय, लढल्यानंतर यश मिळतंय, हे आपल्या डोक्यात आलं. उदगीरला आलो. आता आपण जे पूर्वी काय शाळेमध्ये मॉनिटर बरोबर सीआर नव्हतं, निवडणुका व्हायच्या, निवडणुकाची मॉनिटरला थांबलो मी संग्रामला, आणि मॉनिटर निवडून आलो मी. पुन्हा मग कॉलेजला ऍडमिशन घेतलं, शिवाजी कॉलेजला. शिवाजी कॉलेजलाही लोक आपले कुणी परिचित नव्हते विद्यार्थी, पण आपल्या गुणामुळं, भाषणामुळं थोडं बोलायला येत होतं आपणाला. मग ते काही मुलं म्हणले तुम्ही सीआरला थांबा. मी सीआरला थांबलो, सीआरला निवडून आलो. आता शिवाजी कॉलेज सारख्या ठिकाणी मी सीआर झालो त्या काळात. आणि मग हे बातमी कळाली, आमचे मनोहर हिबारे नावाचे मित्र होते, वारले परवा ते. त्यांनी, त्यांचा स्वभाव होता की असे जर कोणी मुलं असले त्यांना हुडकायचं आणि आपल्या संघटनेमध्ये घेऊन यायचं. त्यावेळेस एक संघटना होती युवक क्रांती दल नावाची आमच्या काळात. त्याचे कुमार सप्तर्षी, अरुण लिमे, फार मोठे मोठे माणसं होते हिबारे. आणि त्या संघटनेचे सिंपथायझर किंवा मार्गदर्शन करणारे आपल्या उदगीरला डॉक्टर नाय डोळे म्हणून होते, प्राचार्य साहेब. जसं तुम्ही माझा पाठलाग केलो मुलाखत द्या म्हणून, तसं ते हिबारीने मला 3 वेळेस पाठलाग केले की तुम्ही इथं साने स्मारक विद्यालय आहे, त्या ठिकाणी आपली मीटिंग होते, तर त्या साने स्मारक मध्ये तुम्ही मीटिंगला या. मी एकदा चकली मारलो, 2दा मारलो, 3 वेळेस मारलो, 4थ्या वेळेस ते रेल्वे स्टेशनला आले ओळखत मला की तुम्ही काय करा, असं चकल्या मारू नका, तुम्ही तिथं या त्या मीटिंगला. त्या मीटिंगला डोळे सर असतात. डोळे सर म्हणल्या मला आनंद वाटला, एका मोठ्या माणसाचं आपल्याला भेट होते म्हणून मी ते आलो. त्या दिवशी त्यांचं भाषण ऐकलो, भाषण चांगलं वाटलं आणि मी त्यांच्या सहवासात आलो. हळूहळू युवक क्रांती दलाच्या माध्यमातून आम्ही संघटनेमध्ये आलो. राजकारणात नाही, ती संघटना राजकीय होती पण निवडणुकीपासून दूर असलेली संघटना होती. म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणे, शेतकऱ्याच्या बाजूला काही शेतकऱ्यावर अन्याय होत असला तर त्यांच्या बाजूने अन्याय करणे. त्या काळात मोठमोठे इजेसचे काम, 72चा दुष्काळ होता, फार मोठे कामं चालायची आणि पेमेंट 3-3 महिने 4-4 महिने त्या इजेसच्या होत नव्हतं. मग ते लोक आमच्याकडे यायचे, चला हो केंद्रे साहेब, हे का आम्ही काम करतो इथं, 3 महिने झाला मला पगार नाही. मग मी मनोहर पटवारीची ओळख झाली, आम्ही मनोहर पटवारी ती इजेसच्या कामावर करायची सवय लागली आम्हाला. जायचं, यांचं पेमेंट का झालं नाही, यांना काम मिळते का नाही, इथं व्यवस्था नाही, त्यांच्या लेकराला बसायची, सावली नाही त्यांना थांबायची, असं आम्ही सुरू केलं ते. त्याच्यामुळे विद्यालयीन जीवनामध्ये नेमकं तुमच्या आवडीचा नेता कोण होता? त्या काळातल्या आमच्या आवडीचे नेते आता बापू काळदाते होते, कुमार सप्तर्षी होते, त्या काळातले नेते समाजवादी विचाराचे होते.
आणि त्याच्यानंतर हळूहळू जसं समाजवादी पक्षाची ओळख होऊ लागतं, जॉर्ज फर्नांडिस नावाचा एक नेत्याचं नाव आम्हाला ऐकू लागलं आणि त्यांच्याबद्दल उत्कटाने जॉर्ज फर्नांडिसचं भाषण ऐकायला पाहिजे आपण, कुठं का असणार. मग त्यांचं भाषण ऐकायला आम्ही मुंबईला गेलो, केसी कॉलेज भाषण ऐकायला. केसी कॉलेजमध्ये त्यांचं व्याख्यान होतं. मग तिथं काय आम्हाला त्यांच्या जवळ जाऊ दिले नाहीत, पण भाषण त्यांचं अतिशय आवडलं आम्हाला. आणि त्याच्यानंतर आमच्या कॉलेजच्या जीवनामध्ये मी झालो विद्यार्थी कल्याण मंडळाचा अध्यक्ष. आणि आमचं ठरलं सगळ्या विद्यार्थ्याचं की आपल्या कॉलेजला जॉर्ज फर्नांडिस आणायचं. अरे बापरे. पण कॉलेज होतं काँग्रेसचं, विचार त्यांचे काँग्रेसचे, आणि जॉर्ज हे काँग्रेसचा कट्टर विरोधक. मग त्या बॉडीनं ठराव घेतले की आपल्या कॉलेजमध्ये जॉर्ज फर्नांडिस सारख्या माणसाला आणायचं नाही. तो उद्रेक माणूस आहे, काहीतरी तो भयानक माणूस आहे. मग आमच्या विद्यार्थ्यात आम्ही ठरवलं की काही होईल पण आपण ते त्यांचं कार्यक्रम ठेवायचं. मग जॉर्जकडे गेलो, त्यांची तारीख घेतलो, कॉलेजमध्ये आणलो, येऊ दिले नाहीत त्यांनी, पण कॉलेजच्या गेटवर मोठी सभा घेतलो आम्ही समोरच. मोठी सभा घेतलो, अनेक विद्यार्थी त्या सभेला आले, त्याच्यात आम्ही यशस्वी झालो. आणि जॉर्जच्या मार्गदर्शनामुळे आम्ही पुन्हा आणखीन आम्हाला चळवळीमध्ये काम करण्याचा आणखीन वेग आला. आता महाविद्यालयीन जीवनामध्ये नेमकी तुमची काय महत्वाकांक्षा होते, काय व्हायचं होतं तुम्हाला? मला व्हायचं होतं चांगला वकील, उत्कृष्ट एक. राजकारणामध्ये तर यायचंच होतं, पण वकील व्हायचं होतं मला. आणि म्हणून ग्रॅज्युएट झालो. मग आमचे चुलते कारभारी होते घरचे, त्यांनी म्हणले मी काही तुला त्यावेळेस औरंगाबादला जावं लागत वकील लॉ करायला. मी मग मला न पाठवल्यामुळे शेती करायचं आम्ही ठरवलो त्या काळात. आणि शेती करण्यापेक्षा माझ्या वडिलाचं चुलत्याचं मत होतं की तुम्ही नोकरी करा, कारण 69 आपलं तरी 74-75 नोकरी इझी होती त्या काळात, सहज. आणि मला ऑर्डर आली सुद्धा, एक जिल्हा परिषदची आली, एक एसटी मधली आली. आमचे एसटीचे जाधव नावाचे खूप मोठे जनरल मॅनेजर होते महाराष्ट्राचे, आजही जिवंत आहेत ते, कोदळीचे होते. ते माझ्या घरी आले, त्यांचे वडील माझ्या घरी 12 वर्ष शिक्षक होते. मग त्यांनी म्हणले आमच्या वडिलांनी माझ्या मुलाला काहीतरी करा, तुम्ही एवढ्या मोठ्या पदावर आहो, उद्या ऑर्डर देतो त्याला मी. आणि त्यांनी ऑर्डर दिले, आली ऑर्डर, मी फाडून टाकलो. ते मग सुरू झालं आमच्या दोघांचं, चुलते कारभारी होते. तू नोकरीची ऑर्डर फाडून टाकलास. मी म्हणलो मी नोकरी करणार नाही, मी शेती करतो पण नोकरी करणार नाही. आणि मग ते शेती करायला सुरुवात केली त्यांच्या विरोधात. योगायोगानं भारतीय जनता पार्टीकडे आता सांगतो की आता शेती करत करत मग आंदोलन, युक्रांमध्ये अनेक आंदोलन होऊ लागले आमच्या हातानं. आता लोहार नावाचं गाव आहे इथं, लोहारला पाणी नव्हतं प्यायला. आणि लोहारला येत असताना एक, आता तुम्ही त्या जर रस्त्यानं आलो, एक असे त्याला मानमोडी म्हणायचे, पूल नव्हता. आणि मानमोडी का म्हणायचे तर बैलगाडी वर जात नव्हती आणि काही बैलाचे मान मोडल्यामुळं त्याचं नाव मानमोडी पडलं होतं. एवढं चढ होतं ते. तर तिथं पूल आणि लोहारला पाणी, असं मी आणि माझा मित्र रंगा राचुरे, युवक क्रांती दलाचा तोही कार्यकर्ता होता, 42 गावचा पायी फिरून ग्रामसभेचा ठराव, ग्रामपंचायतचा ठराव घेतलो, गव्हर्नमेंटला दिलो. ह्या तारखेपर्यंत जर हे कामं नाही झाले तर आम्ही दोघंही रस्ता रोको आंदोलन करू अशी घोषणा केलो. 15 दिवस भाषणं करत फिरलो. 16व्या दिवशी लोहारा या ठिकाणी रस्ता रोको केलो, पाण्यासाठी लोहारच्या आणि मानमोडीसाठी. कोण मुलानं मारलं धोंडा, कोण माहित, पोलीस आल्या का धोंडा मारलं. पोलीस अगोदरच आमच्यावर रागात राहायचे आणि धोंडा पडल्या त्यांनी ठोकाय सुरू केले. तिथला एक मनोहर नावाचा हॉटेलवाला, त्या हॉटेलवाल्यावर राग का होता तर त्याचं ते कार्यालय म्हणून आम्ही वापरत होतो, सगळी तिथं बसायची म्हणून त्याला ठोकले, रंगाला ठोकले आणि मलाही ठोकले. कुत्र्याला मारल्यासारखं पोलिसांनी आम्हाला मारले आणि आमचं आंदोलन मोडून टाकले. शिवराज पाटील खासदार होते, त्यांच्यापर्यंत ती गोष्ट गेली, असं झालं लोहारला, त्यांच्या मतदारसंघात लोहाराच होता. अरे ते कार्यकर्ते चांगले आहेत, पण त्यांना मारले कसं पोलिसांनी? काय मागणी होती त्यांची तर पाण्याची आणि मानमोडीची, आणि दोन्ही योजना त्यांनी मंजूर केले. आणि मंजूर करून त्या लोकांना सांगितलं लोहारच्या की तुम्ही त्या 2 कार्यकर्त्याला बोलून त्यांचा सत्कार करा. आणि म्हणून मला रंगाराचूला तिथं बोलून आमचा सत्कार करण्यात आला. तर या आंदोलनाची सुरुवात झाली आमची. असे अनेक आंदोलन त्या काळात घडले. मग ते राजकारणाला सुरुवात झाली. प्रत्येक गाव लोकातले लोक आम्हाला बोलत, त्यातल्या त्यात आम्हाला बाबासाहेबाच्या चळवळीतले असल्यामुळे लोक आम्हाला बाबासाहेबाच्या जयंतीला बोलवायचं आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला बोलवायचं. या दोन्ही जयंत्या करत गावोगाव लोकांच्या ओळखी होऊ लागल्या आणि लोक आम्हाला कामही सांगू लागले. आणि काही लोक म्हणू लागले एवढं तुम्ही फिरता, एवढं काम करता, निवडणूक लढवा. मी म्हणायचं नाही, आम्ही निवडणुकीपासून दूर, आम्ही निवडणूक अरे तुम्ही काम करायचं दुसऱ्याला निवडून द्यायचं की बरोबर आहे का? तुम्ही थांबा. अशा हेरच्या काही
लोकांची मागणी आली, पण आम्ही नकार दिला. त्याच्यानंतर जिल्हा परिषद लागली. मी राजकारणात कसा आलो त्याचा पहिला टप्पा. जिल्हा परिषद लागली, निवडणुका जाहीर झाल्या. त्या जिल्हा परिषद निवडणुका व्हायच्या अगोदर हेरचं एक शिष्टमंडळ माझ्याकडे आलं, महिलांचं, की तुम्ही एवढं काम करता, एवढे आंदोलन मोर्चे करता, आमच्या हेरची दारू बंद करा, असं त्या महिलाचं म्हणणं. तर मी म्हणलो ते सरकार मान्य दारू परवाना दिले सरकारनं, ते काय असतं आमच्या गावचं हे दारूचं दुकान बंद करा. तुम्ही जर खरे कार्यकर्ते असलो, तुमच्या थोडी जिद्द असली, हे दारूचं दुकान इथून उठवा. आमचे नवरे सगळे येडे होऊन गेल्यात, पागल होऊन गेल्यात आणि सगळे हेरला दारूमुळे त्रस्त झालेला आहे. मग आम्ही काय करावं निर्णय घेतलो. मग महिलांचं एक मिटिंग घेतलो. तर त्या मिटिंगला 200-300 महिला आल्या. ते म्हणले बाबा तू गोविंद तू चांगला आहेस, तू एकच काम कर, आम्हाला हेरचं दारूचं दुकान बंद करून दाखव. आता मला माहित होतं की सरकार मान्य परवाना होता, ते बंद होत नाही. याला काय करावं, रस्ता रोको कुठं करावं, करखेल पाटीला जिथं हायवे आहे त्या ठिकाणी. किती येतो बायाला म्हणलो, बाया म्हणल्या किती बाया आणतो आम्ही. आणि योगायोगाने 1,500-2 हजार महिला आल्या, महिला त्या रस्ता रोकोला. त्याच्यामुळं नैतिकता एवढी वाढली आणि कोणीच आम्हाला मारणं फिरणं पोलिस काही नाही, कारण तिथं कलेक्टर साहेबांचा माणूस आला परिस्थिती बघून. तर तुम्ही माघार घ्या. मी म्हणलो माघार घेत नाही, तर तुम्हाला कलेक्टर साहेबांनी लातूरला बोलवल्यात, तुमची मागणी मान्य करतो म्हणल्यात, तुम्ही या म्हणलं. मग मला वाटलं आता काही म्हणले अरे उगो म्हणतात हे उठवायसाठी, बघू तर एक प्रयत्न तर करून बघू. म्हणून प्रवीण सिंग परदेशी कलेक्टर होते. बरोबर. मग मी 1-2-4 कार्यकर्ते कोण गेलो उदगीर लातूरला. तर त्यांना सांगितलं साहेब असं असं. त्यांनी म्हणले अरे केंद्रीजी कैसा बंद होता है दुकान, सरकार मान्य है ना, मैं क्या कर सकता हूँ. तो म्हणलं साहेब तुम ये काम कर सकते हैं, उसको उठा के कहीं भी दे सकते ना, म्हणजे स्थलांतर करा ना, त्याचं बंद कुठं करा म्हणलो आम्ही. मग त्या दुकान मालक होते जयंतराव पाटील, त्यांना बोलून घेतले आणि मग जयंतराव पाटलाला विचारले तुम्हाला कुठं पाहिजे. त्यांना पाहिजे होतं उदगीरला. आणि मग त्यांनी ते उदगीर त्यांनाही सांगते देणारा खुश झाला आणि हेरची खुश झाले. त्याच्यामध्ये दारूचं दुकान उठल्यामुळं माझा इतका ते महत्व वाढलं त्या हेरचं. हा जिल्हा परिषदला थांबा, तुम्हाला आम्ही निवडून आणतो, महिला म्हणू लागले. ही 1991-92 ची घटना. आणि मग मी निवडणुकीला थांबलो. 7,500 मतांना महाराष्ट्रात नंबर 1च्या लीडनं जिल्हा परिषद आम्ही निवडून 7,500ला. जनरल मधून ओबीसी माणूस, एक जातीचं माझं त्या हेरला घर नाही, करटखेलला घर नाही, डिग्रेसला घर नाही, सांगवीला घर नाही. तुम्ही केलेल्या कामाची पावती ते लोकांनी मला देऊन टाकली. 1 रुपया न खर्च करता मी 7,500 मतांनी निवडून आलो. हे पहिला राजकारणातला माझा प्रवेश तिथं झाला, ती बी जनता दलाकडून. भाजपकडे यायचं आता पुढे सांगतो तुम्हाला भाजपकडे कसं वळलो ते. कसं वळलात भाजपकडे? आता बाबासाहेबाचं नाव विद्यापीठाला द्या ही मागणी घेऊन आम्ही इथून संभाजीनगरला पदयात्रा काढलो पायी. आमचे रंगाराज सुरे, आम्ही अनेक 100 कार्यकर्ते. लॉंग मार्च म्हणायचे त्या काळात. लॉंग मार्च आठवलीने काढले होते, लॉंग मार्च बऱ्याच दलित नेत्यांनी काढले होते. आम्ही म्हणलो त्यांच्यात सहभागी न होता आपल्या आपल्या युवकांचा लॉंग मार्च आपण तुमच्या संघटनेच्या माध्यमातून उदगीर टू संभाजीनगर. आणि दर 20 किलोमीटरला थांबायचं त्या गावात, भाषण करायचं बाबासाहेबावर आणि भाकरी मागायचं सगळ्या घरात. कारण जेवायची व्यवस्था काही नव्हती आमच्याकडे, पायी प्रवास होता आमचा. जी कोणी देतील ते जिल्हा परिषद शाळेमध्ये घेऊन जायचं, तिथं मुक्काम करायचं, सगळ्या भाकरी एकत्र करून सगळे 100 पोरं बसून खायचं. असा आमचा 16-17 दिवस प्रवास सुरू होता. प्रत्येक गावात भाषण करत करत गेलो. संभाजीनगरच्या जवळ गेलो की आम्हाला पोलिसांनी अटक केली. आम्हाला 1.5 महिन्याची शिक्षा झाली आणि पुण्याच्या जेलमध्ये आम्हाला घेऊन गेले. पुण्याच्या जेलमध्ये मुंडे साहेबांची आमची ओळख झाली, पहिली भेट. आणि ते भेट पुन्हा मग रूपांतर आमचं सोयरीपणामध्ये झालं. ते आमच्या गावाकडे आले, माझ्या शेतात आले. मी शेतकरी, शेतीचाही मळा चांगला केलो होतो मी या मागलच्या काळात. मला सांगितल्याप्रमाणे विहीर पाडलो, विहिरीला पाणी लागलं, खूप मोठं पाणी लागलं, 2 विहिरी पाडलो, 40 एकर ऊस झाला. आणि गोपीनाथराव मुंडे साहेब त्यांच्या 4 गाड्या घेऊन, ते त्या काळात आमदार नव्हते, प्रदेशाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. आणि गोविंद केंद्रेचं घर शेत कुठं आहे तर असं शेताकडे आले. शेतामध्ये घोराळ चालू होतं. ते 30-40 एकर ऊस बघितले, आमचं घोराळ बघितले. आणि मला आता गोविंदराव मला भूक लागली आहे आणि काही करून जे काय असेल ते आम्हाला द्या. म्हणजे सांगून आले होते का अचानक? अचानक आले होते.
काय म्हणजे काय दौऱ्यावर होते इकडे? दौऱ्यावर कुठं असतील ते अचानक गोविंद केंद्राला भेटायचं, कारण जेलमध्ये ओळख झाली ना आमची, त्या ओळखीचा परिणाम ते आले. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं विचारले की आम्ही मला जेवायला द्या म्हणले. तर आमच्या माय होती, आई होती, आमचं एकत्र कुटुंब होतं 50 माणसाचं. सहज 5-25 भाकरी त्या दुरडीमध्ये राहायच्या. आणि योगायोगानं होत्या ते होते 16, भाकरी होते 20. अरे वा. सगळ्याला हातावर भाकरी, चटणी, पिठलं जे असेल ते द्या म्हणले होते. आणि ते धुऱ्यावर बसून सगळे जेवले. काय कमाल आहे म्हणजे तुमची, शेतामध्ये एवढं सगळ्याचं आमचं समाधान झालं म्हणले, खुश झाले. ऊस बघितले. आणि आम्ही आता कशासाठी याला सांगू का तुम्हाला, माझे भाऊ पंडितांना त्यांची एक मुलगी आहे आणि तुमचा भाऊ त्र्यंबक लहान, त्याला ते मुलगीचं सोयरीपण करायसाठी आलोय. मी म्हणलो साहेब आनंद झाला, एवढ्या चांगल्या माणसासंग आमचं सोयरीपण होतंय. फक्त एकच आहे, मुलाला मुलगी दाखवतो, त्यानं पसंत म्हणलं साहेब तर मी 1 रुपया सुद्धा हुंडा घेणार नाही. क्या बात आहे. तर मी मुलाला घेऊन गेलो. आता त्या काळात कुणीतरी मोठा माणसा, ते मोठे होते ना, मोठे होते. आमच्याकडे मोठा माणूस कोण घेऊन जाऊ त्यांच्याकडे, आता रामचंद्रराव पाटील तळेगावकर हे आमच्या काळात संबंध बी चांगले होते. त्यांच्या निवडणुकीमध्ये फिरण्यामुळे त्यांची ओळख बी झाली होती आणि आम्ही त्यांना खूप चांगलं मानत होतो. भाऊसाहेब असं असं सोयरीपण आहे, आपल्याला दोघाला पोरगी बघायला जायची, येतो का? आणि त्याच्याकडे कारी होती, मर्सिडीज आपल्याकडे नव्हती, माझ्याकडे नव्हती त्यावेळेस गाडी, बुलेट होती माझ्याकडे. त्यांच्याकडे कारी होती. भाऊसाहेब म्हणले काय हरकत नाही गोविंदराव, आपण दोघं जाऊत म्हणले आपण. तर भाऊसाहेब मी दोघं गेलो. आम्ही ती मुलगी पसंत केलो, मुलाने मुलगी पसंत केलं. मग साहेब पुन्हा कुमट्याला आले सोयरी करायला. साहेबांनी म्हणले सांगा. काही नाही साहेब, साखर द्या म्हणलो मी. मला बंद खोलीत घेतले. अरे आपण सामाजिक राजकीय कार्यकर्ते आहोत, हुंड्याला आपण विरोध करतो, पण मला पोटातलं तर सांगा ना किती पाहिजे. तरी मुलं शपथ घेऊन सांगतो साहेब, माझं लग्न 2 फुलाचे हार घालून डोळे सरांनी केल्या, 10 रुपयात लग्न झाले माझं. आम्ही हुंड्याच्या विरोधात आहोत साहेब, बिलकुल तुम्ही साखर द्या, आम्ही तयार आहोत. साहेबांनी असं बोलत बोलत म्हणले कधी ना कधी ह्याचं मी भरून काढत. त्या काळात तुम्ही पैसे खरोखर घेतलो नाही, हुंडा घेतलो नाही, पण मी लक्षात ठेवतो कधी ना कधी भरून काढतो. कधी भरून काढले? मग आता मी सांगितलं जिल्हा परिषद लागली होती, त्या जिल्हा परिषदला मी गेलो, तिथं गाडी मागायला, माझ्याकडे गाडी नव्हती, जीप. तर मुंडे साहेबांनी म्हणले सोयरे पण झालतं का? झालतं सोयरी पण, जिल्हा परिषदला असताना झालं. तुम्ही जिल्हा परिषद बिलकुल सोयरी पण होतं. मग मी ते जिल्हा परिषदसाठी गाडी मागायला गेलो. आता सासरेच येत आपले म्हणून. मग आमचे सासरे पंडितांना आणि गोपीनाथराव मुंडे साहेब दोघे होते. गाडी देतो पण तिकीट भाजपचं घ्या म्हणजे, गाडी देतो पण तिकीट भाजपचं घ्या. मी म्हणलो साहेब भाजपून थांबणार मी जनता दलाचा कार्यकर्ता आहे, मला देऊ वाटलं गाडी जनता दलासाठी द्या, तर जमना म्हणले ते. मग मी परत आलो, त्यांची गाडी न घेता निवडून आलो 7,500. मग त्यांना ते भयंकर भाविक, मला चांगला कार्यकर्ता आहे, त्याच्या डोक्यात बसले कार्यकर्ता चांगला. त्याच्यानंतर नाराज वगैरे झाले नाही? नाही म्हणजे भाजप कोण तुम्ही त्यांच्या नाही बिलकुल नाही. त्यावेळेस भाजपचं तेवढं काही नव्हतं, पण नाराज झाले. मग त्याच्यानंतर 95ची गोष्ट आहे, निवडणुका लागल्या महाराष्ट्रामध्ये. मी जनता दलाकडून मला उमेदवारी आमच्या बापू काळडा त्यांनी दिले 95 मध्ये विधानसभेचे. त्यावेळेस साहेब विरोधी पक्ष नेते होते मुंडे साहेब. माझा मुंडे साहेबाचा संबंध कसा आला, विरोधी पक्ष नेते होते, पाहुणे तर होतेच तुमचे, होतेच पाहुणे होते, विरोधी पक्ष नेते होते. आणि त्यांना ते सारखं असे चेहरे पाहिजे होते आपल्याकडून थांबायसाठी. उदगीर मतदारसंघात मी जनता दलाकडून थांबणार असं माहित होतं त्यांना. तर त्यांनी इथं पोलीस, आता त्याच काळात फोन नव्हतं गावात, बरोबर, मोबाईल नव्हतं, पोलीस स्टेशनला फोन केले आणि मोहिते सरला बोलून घेतले की मोहिते तुम्ही पोलिसला घेऊन जाऊन गोविंदरावकडे जावा कुमट्याला आणि माझं त्यांचं बोलणं करून द्या. ते परेला आले होते. मोहिते सर रात्री 12:30 वाजता पोलीसची गाडी घेऊन आले घरी. आमचे वडील चुलते घाबरले, काय घाबरले झाले की हे वडील तर गेले होते पण चुलते होते, काय झाले की प्रसंग काय झाले की आपल्या गोविंदवर. तर काही नाही, तुम्हाला गोपीनाथराव मुंडे साहेबांनी बोला म्हणल्यात. आता गावात तर फोन नाही, मग चला पोलीस स्टेशनलाच चला. पोलीस स्टेशनला आलो. साहेबांनी मला सांगितले की गोविंदराव निवडणुका लागल्यात, तुमच्या अंगातले गुण चांगले आहेत, मी तुम्हाला जिल्हा परिषदलाही म्हणलो होतो इकडून थांबा, आता भाजपचं वार आहे, तुमच्या जनता दलाचं वार नाही, भाजपचं वार आहे आणि तुम्ही आमच्याकडून थांबा. मग हे मी उद्या सांगतो साहेब म्हणलो त्यांना. आणि फोन कट केलो मी.
त्याच्यानंतर आमची जी मित्रमंडळी बाबुराव बिरादार, विनायकराव बेंबडे सगळ्याला बोलवलो मी की रात्री मुंडे साहेबाचा फोन आलता आणि आपण फोनवर म्हणलं उद्या सांगतो म्हणून. तर आपण काय करू, आपण तिथं जाऊन सांगू, इथून सांगण्यापेक्षा की आपली परिस्थिती वगैरे. साहेब जनता दलाची तर ऑफर होतीच तुम्हाला? तिकीट जाहीर झालं तर होणार होतं माझं, फायनल्स होतं त्याचं काही नाही. गेलो परळीला, साहेब आमची वाट बघत बसले होते. मग सांगा तुमचा झाला का निर्णय? मी म्हणलं झाला साहेब. काय? मी तुमच्याकडून थांबणार नाही साहेब. थांबणार का? थांबणार नाही साहेब. अरे बापरे. त्याचं कारण म्हणजे मला एक मुसलमानांचा बेस होता, इथला दलिताचा बेस होता, मी अल्पसंख्याक होतो, एवढं चांगलं माझं काम होतं आणि कारण नसताना भाजपमध्ये कशाला जायचं वाटलं. अरे बापरे. मग साहेबांनी म्हणले बघा गोविंदराव, लाट आहे आमची, मी तुम्हाला सोयरा म्हणून विनंती करत नाही, तुमच्या अंगातले कार्यकर्त्याचे गुण म्हणून तुम्हाला विनंती करतोय, तुम्ही आमच्याकडे या. पुढल्या भविष्यात तुमचं जनता दल राहणार नाही, भारतीय जनता पार्टी फार वाढणार आहे, हे त्या काळात मला मुंडे साहेबांनी सांगितले होते. पण मला कुठला मात चढला होता माहित नाही. त्या माझामध्ये एक माझ्या तोंडातून वाक्य गेलं कळत न कळत, साहेब माझ्या पक्षात डिपॉझिट बी जप्त झालं तर चालेल, पण मी तुमच्या पक्षाकडून थांबणार. ह्या शब्दात साहेबांनी तिथंच म्हणले, मी पाहुणे म्हणून, कार्यकर्ता म्हणून तुमचा मान सन्मान ठेवलो, याच्यानंतर मी तुमचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही. सोयरी पण होतं, सगळे चांगले संबंध होते. आलो, निवडणुकीच्या तयारीला लागलो आणि निवडणूक असा भरात आली होती, माझं काम बी चांगलं होतं, लोक सगळे माझ्या मागे होते. पण एक बातमी आली की गोपीनाथराव मुंडेची सभा जळकोटला लागली, म्हणजे माझ्या मतदारसंघात. आणि तिथं जनता दलाकडून होतो तुम्ही? मी जनता दलाकडून आणि भाजपकडून सभा मुंडे साहेबाची आली. माझ्या विरोधात कोण होते तिथं? एरमे होते, डॉक्टर प्रकाश एरमे भाजपचे कॅन्डिडेट होते, मी जनता दलाचा कॅन्डिडेट होतो. आमच्या गावातले काही आमची भावकी फिवकी म्हणे, अरे गोपीनाथराव मुंडेची सभा झाल्यावर आपल्याला अवघड होतंय ना, आणि त्या भागात जिथं सभा कुठं होते, ज्या गावात सोयरीत त्या आपले बेल्ट आहे आमच्या जातीचा, तिथं सभा होते. मग आमच्या गावचे 5-25 लोक गेले मुंडे साहेबाकडे आणि साहेब गोविंदचं चांगलं काम आहे, निवडून येतंय आणि तुम्ही सभा ते कॅन्सल करा. तर मुंडे साहेबांनी म्हणले, मी त्यांना भरपूर प्रयत्न केलो भाजपकडून थांबा म्हणून, ते माझं ऐकायला नाहीत. मी माझ्या पक्षाला येईल का नाही माहित नाही, पण मी जाणार आहे तिथं गोविंद केंद्राला पाडायला, हे त्यांचे वाक्य इथं. मी माझा पक्षाचा माणूस येईल का नाही मला माहित नाही, पण मी सभा लावणार आहे, कॅन्सल करणार आहे गोविंद केंद्राला पाडायला. आणि पुन्हा तसंच झालं, सभा झाली, त्यांची सभा गाजली, मोठी झाली आणि लोकही बिघडले पुन्हा, आणि मी 1100 मतानं माझा पराभव झाला. जर मुंडे साहेबांची सभा झाली नसती, मी कदाचित त्या काळात आमदार झाला असतो. पण पुन्हा वाटतंय, भगवान जो करताय भले के लिए करताय. मुंडे साहेब जर आले नसते तर मी जनता दलात निवडून आलो असतो आणि मी भाजपमध्ये कधीच आलो नसतो. पण मी म्हणल्यासारखं पडल्यामुळं माझ्या डोक्यातलं उतरलं आणि साहेब झाले उपमुख्यमंत्री. आमदार कधी झालं? 99ला का? नाही 99ला झालो नाही, 99ला पण 95ची गोष्ट सांगतो. 95ला पराभूत झालो. 96ला साहेब आले अहमदपूरला, भगवानराव नागोरगे ज्यांना आमदार होते तिथे, आणि तिथं मला बोलून घेतले. आणि त्यांचं वाक्य असं होतं, आता तर तुमच्या डोक्यातलं उतरलं का? तर मी ताबडतोब म्हणलो, साहेब उतरलं, आताही या, मी तुम्हाला आमदार करतो. तुम्ही पडलो तरी आमदार करतो, निवडून आलं तरी तुम्हाला आमदार करतो. आणि मी तुम्हाला सोयरिकेच्या वेळेस, आता बघा ती शब्द मागलचा, सोयरिकेच्या वेळेस एक शब्द दिलो होतो की हे तुमचं कुठं ना कुठं फेडून टाकेन, दुई अंगी लग्न करतो तुमचं, तुम्ही या. मग दुई अंगी लग्नाचं मला काही कळालं नाही. मग ते एक दिवशी निवडणुका लागल्या, तिकीट जाहीर झाले, माझे तिकीट जाहीर झालं 99ला, आणि एक गाडी आली, त्या गाडीमध्ये एक माणूस होता, ड्रायव्हर होता. गोविंद केंद्रेचं घर कुठे आहे? मंदिरावर बसलो. तिकीट डिक्लेअर झाल्यावर गाडी आली. तिकीट डिक्लेअर झालं, सगळं फायनल झालं त्यांचं की गाडी आली, टाटा सोमो, नवी कोर गाडी. आणि त्यांनी विचारले गोविंद केंद्रे, ते गोविंद केंद्रे तिथे बसले. तर मधून विवेक देशपांडे, कोणते वायगावचे, ते उतरले, साहेबाचे अत्यंत जवळचे. बरोबर. त्यांनी म्हणले, मी विवेक देशपांडे, तुम्हाला पाडलेला माणूस मीच आहे. अरे बापरे. साहेबाच्या फार जवळ राहतो मी, साहेबाचा विश्वासू आहे, आणि साहेबांनी तुम्हाला ही गाडी दिली, टाटा सोमो नवी कोर, ही तुम्हाला ही चावी, हे बी फॉर्म, ए बी फॉर्म, आणि जे पैसे लागतील तुम्हाला निवडणुकीत ते पूर्ण पैसे मी खर्च करणार. विवेक देशपांडे.
तुम्हाला एकही रुपया घालायचा नाही. मग एकही रुपया घातला एक सुद्धा रुपया माझा न जाता दोही अंगी लगन जे म्हणले त्यांनी. सर खरं वाटतं का हे एकही रुपया तुम्ही घातला नाही? मी शपथपूर्वक माझ्या घरचा 1 रुपया गेला नाही. हा. पूर्ण पैसे त्या विवेक देशपांडेनी हा. साहेबांनी त्या दोघांनीच घातले असते. हा. किती लागले हा. त्यांनाच माहित. हा. आमचा भाऊ त्यांच्या बरोबर होता शिवाजी केंद्रे, विवेक देशपांडे आणि मुंडे साहेब यांनाच त्या निवडणुकीचा खर्च माहित असेल. आम्हाला 1 रुपया माहित. आणि मी 18,000 मतांना आमदार झालो. क्या बात आहे. असं माझं त्या राजकारणात. सर कधी वाटलं होतं कॉलेज जीवनामध्ये की आपण एक दिवस भविष्यामध्ये उदगीरचे आमदार हो असं कधी? जिल्हा परिषद सदस्य होईल कधी वाटत नव्हतं आम्हाला. कधीच आम्ही अपेक्षाही केलो नव्हतो. आपला एक परिवर्तनामधले चळवळीमधले कार्यकर्ते ते स्वप्न बघायचं सोडून दिलं होतं आम्ही. आपण राजकारणात सुद्धा जायचं नाही, जनतेसाठी लढत राहणे, मोर्चे काढणे आणि त्याला न्याय देणे एवढंच आम्ही त्याच्यातले होतो. राजकारणात कधी जाऊन आणि आमदार स्वप्न कधी बघितलं नव्हतं आम्ही. तुम्हाला जे यश मिळालं याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? काय नाही, लोकांमधला फक्त सहभाग आहे माझा. बाकी माझी काही जात ह्या मतदारसंघात नाही. मला तर कधी कधी नवल वाटतंय. आता तर फार अवघड झाले जातीचं. त्या काळात माझ्या जात नव्हती. जिल्हा परिषदला निवडून आलो, मराठा समाजाचा माणूस माझ्या समोर, चांगला मातबर डॉक्टर वैद्य सारखे माणसं माझ्या समोर होते, अतिशय चांगले होते. त्यांच्या वडिलापासून त्यांचं नाव होतं. तर त्या माणसाला मराठा समाजातल्याच लोकांनी 7,500 मतांना त्याला पाडले, म्हणजे निवडून दिले. आणि विधानसभेला बाळासाहेब जाधव सारखे मातबर माणसं, मनोहर पटवारी सारखी माणसं त्यांना पाडून माझ्यासारख्या एका गरीब कुटुंबातल्या सामान्य माणसाला 18,000 मतं निवडून दिली. तर हे जे होतं त्याचं कारण एकच होतं की सारखं लोकांमध्ये राहणे, संघर्ष करणे, कुठलाही कार्यक्रम न चुकवणे आणि जमिनीवर राहणे. कधीच आमदारी झाला तर कधी मात चढला नाही आपल्याला. तुम्हाला मी उदाहरण सांगतो की आमदार झाल्यानंतर कोणी मला घिसड्याचे, वडराचे, कैकाड्याचे माणसं चहाला बोलवायचे. आता घिसड्याचे घर रस्त्यावर पाल मारलेले, तर ती एका घिसड्याने बोलल्यानंतर मी त्याच्या पालीवर गेलो. त्यानं एक स्टूल आणलं पळत 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 जाऊन, आणि मला वाटलं त्यानं चहाला आता सांगायला गेले म्हणून. तर त्यानं चहाला गेलं नव्हतं. त्यानं त्या सगळ्या घिसड्याला म्हणले, बघा माझ्या घरी कोण आले, बघा माझ्या घरी कोण आले, बघा माझ्या. सगळे 5-50 घिसडे आले बघायला. अरे साहेब आमचा पांग पिटला, एवढा मोठा आमदार रोडवर बसलो स्टूल टाकून. आणि त्याच्यानंतर मी म्हणलो आता झालं, मला चहा पाजवा. तर असं आपला स्वतः चहा पिलो, तिथं बसून चहा पिलो. आणि असं पूर्वीपासून आता माझ्या त्या काळात बापूसाहेब काळदाते माझे फार नेते, आवडीचे नेते गावात सत्काराला आले ते. तर मी माझा स्वभाव पूर्वीपासून, आता हे 84ची गोष्ट आहे, 84ला मी गावातली यादी केलो की बापूसाहेब काळदात्याचा सत्कार कोणाच्या हस्ते करावा. तर माझ्या गावात एक कैकाड्याचं घर आज या बाबू बिजले म्हणून कैकाडी समाजाचं, त्याच्या हस्ते मी सत्कार ठेवलो. पण ते कैकाडी स्टेजवर येणा गेलं, रडलालं ते. म्हणजे माझ्या आयुष्यात एवढ्या मोठ्या माणसाचा सत्कार, माझा पांग पिटला मुलाला, त्याला वरून आणलं, ते सत्कार केलं. इथं उद्धवराव दादा पाटील खासदारकीला निवडून आले, आणि त्याच्यानंतर मी त्यांचा सत्कार मसोनजोगी होता. इथं आमचा एक मसोनजोग्याचे असते मी त्यांचा. पूर्वीपासून सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन चालावं, ह्याचा फायदा मला निवडणुकीमध्ये झाला. सगळ्या लोकांनी मला जात मानली नाही. सगळ्या जातीच्या, मराठापासून, दलितापासून, लिंगायतापासून, हे आपलं माणूस, माझं पुस्तक सुद्धा निघालं होतं आपलं माणूस म्हणून. असं आपल्या माणसामुळं, प्रेमामुळे मी निवडून आलो. सर आपण एक राज्यातील फरडे वक्ते आहात, आणि आपली जी काही भाषा आहे किंवा भाषण शैली आहे अस्सल गावरान आहे, त्याबद्दल काय सांगताल तुम्ही? मी भाषा म्हणजे दुसऱ्याचे जरी भाषण ऐकलं असलो तर ती शैली बदलली नाही. बरोबर. माझं जे काय आता असं बोलतोय ना, हेच माझं भाषणात. दुसऱ्याची नक्कल करणं, त्याला चांगलं वापरणं, लोकांना चांगलं वाटतं भाषा बदलणं, ह्याचा कधी मी प्रयत्न केला नाही. आणि योगायोगाने ती लोकांना ती भाषा आवडली, आणि ते आवडते. आता रावसाहेब दानवे पाटील हे माझ्यासारखं ग्रामीणतलीच आहेत, गावात असं गावरान ग्रामीण शैलीच आहे त्यांची. एक वेळेस त्यांच्यावर असा प्रसंग आला, आमच्या त्यांची सभा गाजायची, मीटिंग गाजायची, हास्यकल्लोळ राहायचं मीटिंग मध्ये. पण एक वेळेस त्यांना ते चिठ्ठी देऊन किंवा असं असं बोला तुम्ही, ह्या प्रश्नावर बोला, तर ते त्यांनी घेतले. मग ते चिठ्ठीवर बोलायला गेले, त्यांचं भाषण सगळं पडलं. त्यांनी म्हणले आता हे बदलणं करणं माझ्या शक्य नाही, मी ती चिठ्ठ्या घेणार नाही, माझी जी शैली आहे ते कायम ठेवणार, त्याच्यामध्ये ते कायम बघते. तसं मी कधी शैली माझा बदलायचा प्रयत्न केला नाही, कोणाला पटो न पटो.
MPSC ची मुलं आली माझ्याकडे, पुण्याला जे MPSC शिकतात, आणि तुमचं एक व्याख्यान ठेवायचं आहे म्हणलं. म्हणलं MPSC ला मी काय सांगू? नाही नाही, तुम्ही काय तुम्हाला जे सांगताय ते सुचते ते सांग. अरे पण ती MPSC चा माझा काय संबंध आहे? नाही, तुमच्या जीवनातला तुमच्यासारखं असं तुम्ही कसं घडलो एवढं सांगितलं तुम्ही बस. आणि 45 मिनिटाचं भाषण त्यांच्या पुढे मी बोललो. ते आजही मला अण्णा तसलं भाषण आम्ही कधी ऐकायला नाही, एवढे आम्ही पिरियड केलो, पण तुमच्यासारखं मार्गदर्शन आम्हाला मिळाले असे म्हणतात ते. सर, आज जर बघितलं आपण की राजकारण म्हणा किंवा राजकीय क्षेत्र म्हणा फारच गढूळ झालेलं आहे, याकडे बघितल्यानंतर एक माजी आमदार म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते म्हणून ह्याला काय प्रतिक्रिया आहेत? मी सांगतो, ह्याला कसं आहे, जबाबदार आम्ही राजकीय कार्यकर्ते आहोत. राजकीय आम्ही आता बिन पैशाची निवडणूक बघितलंय. मी तुम्हाला सांगितलं की माझ्या जिल्हा परिषदला 16,000 माझी एक गाडीचं भाडं, त्याच्यात निवडणूक झाली. लोकांचा विश्वास बसणार, एकच गाडी भाड्याची, त्याचं भाडं गेलं, त्याच्यावर निवडणूक माझी झाली. परवाच्या निवडणुकीला किती खर्च दिला परिषदला लोकांना? आता 2-2 कोटीला गेले असं म्हणतात, 2-2 कोटीला. तर आमच्या काळामध्ये जेवण त्यांचं, सगळाच मान सन्मान त्यांचा. आता मी उदाहरण सांगतो तुम्हाला, जिल्हा परिषदला मी बोर्ड भिंतीवर नाव टाकायचं, गोविंद केंद्राने निवडून द्या असं म्हणायसाठी आपल्या गावचे पोरं म्हणले आम्हाला चुन्ना द्या, ब्रश द्या आणि नीळ द्या, आम्ही टाकून येतो. काय ह्याला लागते भांडवल? चुन्ना मिळते, नीळ मिळते, आणि लिहायला आम्ही आहोत. आणि आम्ही तसं लिहित होतो पूर्वी आपल्या पक्षाचे. त्या मतदारसंघात गेल्यानंतर लोकांनी म्हणले कोणाचे बोर्ड आहेत रे? गोविंद केंद्रेचे. चला बेवकूफ नालायको, जावा तुम्ही तिथे लंगवायचं नाही. पोरं अण्णा एकाही गावात तुमचे बोर्ड रंगू नाही गेले, रंगू दे नाही गेलेत लोक. मला वाटलं मला काय तर धोका झाला आणि आपण थांबायला नको होते. मग मी गेलो त्या गावात बुलेटवर, तर ते लोक म्हणजे अरे गोविंदराव तुम्ही काहीच करू नका हो, बोर्ड सुद्धा रंगू नका, तुम्ही तर रथा येतो आमच्या, तुम्ही निवडून येतो. मला ते उच भीती वाटायचं, पण ते खरोखर लोकांनी करून दाखवले. बिन पैशाची, बिन ह्याचे 7,500 मतांना मला निवडून दिले. तर लोकांच्या मनात झाल्यावर पैसे लागत नव्हते. पण आता नवीन जे टीम येऊलेल्या, नवीन जे कार्यकर्ते, नवीन जे, त्यांना चळवळीचा बेस माहित नाही, त्यांना आंदोलन माहित नाही. हे फक्त कार्यकर्ता कसा असतोय याला माहित आहे, त्यालाच. बाकीची नवीन जी उल्या तर त्यांना काहीच माहित नाही. मग त्यांचं काय मत आहे? काही लोकांना ह्या पैशाचं काय करावं, एक म्हणजे कोडं पडलं, ह्या पैशाचं काय करावं, निवडणुकीला थांबावं. मग निवडणुकीला काय करावं? पैसे वाटप करावं. आणि ह्या पैशाच्या माध्यमातून काही ठिकाणी आपण हे काही जास्त दिवस चालणार नाही, बदल होईल. हे लोकांना इतका विकृतपणा येईल, याच्यामधून पुन्हा मग बदल घडेल असं वाटतंय मला. एक पुण्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक या महानगरपालिकेने, याच्या अगोदरच्या महानगरपालिकेला एक माणूस पुण्यामध्ये थांबला महानगरपालिकेला. त्या काळात त्याचे 2 कोटी रुपये गेले महानगरपालिकेला. प्रत्येकाला त्याने पैसे वाटलास 2,000-3,000. आणि मग ऐन उन्हाळ्यामध्ये लोक मायला ते नगरपालिकेचं माणूस गेलं तिकडे, निवडून आलं, येत नाही, आमच्या पाण्याचं काही विचारत नाही, म्हणून सगळे 100-200 लोक त्याच्या घरला गेले, बंगल्यावर गेले. 2 घंटे ते उठायलाच नाही, किती वाजवले केले तरी. 2 घंट्यानंतर बाहेर आला, काय कटकट करता तुम्ही? अरे पाणी नाही, काही नाही, तुम्ही निवडणुकीला थांबलो, निवडून आलो. मी निवडणुकीला थांबलतो, तुम्ही काही मला मतदान फुकट दिलं नाही. बरोबर. 2,000 रुपये घेतला माझ्याकडून. मला पुढल्या वेळेस थांबायचं थांबन, न थांबायचं तर न थांबन, आणि द्यायचं झालं तर 2ची 4 देईन मी, पण तुमच्या काही पाण्याचं मी गुत्त घेतलं नाही. अशी विकृती तयार होते ना. मग वास्तव आज आहे ते आता तयार होईल. मग लोक म्हणतील कसं करावं लागेल आपण. ह्याच्यानंतर कधी ना कधी चांगल्याचं म्हणजे खऱ्याचं, सत्याचं, सत्य पराजित आहे, सत्य सत्य आहे, म्हणजे त्याला त्रास होतोय पण पराजित नाही. अटलजी म्हणायचे सत्य पराजित नाही, तकलीफ देत आहे हो. हे कधी ना कधी चांगल्याचा काळ येईल असं माझं वाटतं. सर, आमदार म्हणून तुम्ही केलं एखादं आगळं वेगळं काम सांगाल आम्हाला? मी आमदार झाल्यानंतर इतके प्रचंड कामं केले, कारण त्या काळात प्रसिद्धी नव्हती, मोबाईल नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं. मी असे भाषण, कार्यक्रम उद्घाटन सुद्धा करत नव्हतो. 450, 345, 75 पाझर तलाव त्या काळात पाझर तलाव होते, आता बंद झालेत. हे पूर्ण बेल्ट दुष्काळी आहे आमचा. उदगीर तालुका, जळकोट तालुका दुष्काळी आहे. जळकोटमध्ये तर पहाडी इलाका आहे, डोंगरी तालुका आहे, भयंकर पाण्याचं संकट. तिथले काही गाव आहेत, गुत्ती, वाढवणा, आपला हळद वाढवणा, रावणकोळा, या गावात मुली सुद्धा देत नव्हते लोक. का? पाणी टंचाई. पाणी टंचाई. लोक बाजूवर आंघोळ करायचे
आणि खाली टोपलं ते ठेवायचे पाणी वापरायचं आणि ते पाणी पुन्हा दुसऱ्या अंघोळ्या वापरायचे, असं संकट होतं. तर त्या भागात मी योगायोगाने आमदार झाल्यामुळं तेवढे तळे करण्याचं मला भाग्य मिळालं. 22 साठवण तलाव माझ्या काळात झाले. ज्या साठवण तलावाला पाणी परवाना नव्हता, नाशिकला पाणी परवाना मिळायचा, मी असा आमदार होतो, डोर टू डोर, टेबल टू टेबल काम करायचं. मी इथली फाईल तिथं, तिथली फाईल स्वतः घेऊन जायचं. मग ते पाणी पुरवठ्याला नाशिकला फाईल घेऊन गेलो. त्याने म्हणले तुमचं पाण्याचं संपून गेलंय, तुमचं जे काही स्टांक होता ते संपलाय. मग मला नागोरगुरुजी अण्णा भेटले. त्यांनी म्हणले तुझे जे तळे आहेत पूर्वीचे, ते तळे मध्ये गाळ शिरलंय, असं तू एक पत्र लिही सरकारला. त्या पूर्वी जे तुम्ही पाणी दिलं होतं उपलब्ध करून, त्याच्यामध्ये आता गाळ शिरलाय, एकतर गाळ काढा, नाहीतर त्या गाळाच्या जागी आम्हाला नवीन पाण्याला परवाना द्या. आणि अशा नवीन पाण्याच्या परवान्यामध्ये 22 साठवण तलाव माझ्या भागातले बसले. आज ते मला समाधान वाटते फिरत असताना की ते पाणी टंचाईचंच निघून गेले. आता तसल्या डोंगराळ भागामध्ये आता हिरवगार ऊस आहे. त्याच भागामध्ये मी आता एक गुळाचा पावडरचा कारखाना काढण्याचा प्रयत्न करतोय, कारण ज्या भागात ऊसाचं टिपरू माहित नव्हतं तिथं मी आता कारखाना काढतो. याचा अर्थ तिथं ऊस उपलब्ध झालाय. का झालाय? तर ते माझ्या कामामुळे झाल्याचं मला समाधान आहे. सर, समजा पुनर्जन्म आहे अशी संकल्पना जर आपण मान्य केली तर भविष्यामध्ये तुम्हाला काय व्हायला आवडेल? म्हणजे बघा, एक तरी मी ज्या गावात जन्माला आलोय त्याच गावात माझा जन्म व्हावा. आणि मी माझी 20-25 वर्ष जनता दलात गेलेत. जनता दलात गेले ते माझे 12 वर्ष गेले. मी भाजपमध्ये आलो. मला भारतीय जनता पार्टीमध्ये त्याच्यानंतर आमदार व्हायची कधी संधी आली नाही. पण मी समाधान आहे, कारण भारतीय जनता पार्टीने एकदा का व्हायना मला आमदार केलंय. माझ्यासारख्या छोट्या जातीच्या माणसाला एकदा का व्हायना आमदार केलंय. मला ते कधी विसरणार नाही. मी खुश आहे त्याच्यामध्ये. माझ्या मुलाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायची संधी माझ्या पक्षाने दिलं, माझ्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली मला, की माझ्या मुलाला 34 वर्षाचा असताना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केले. ह्याच्यात मी समाधान आहे. आणि दुसऱ्याकडे बघतोय मी, माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत की कधी आमदार होऊ शकले नाहीत, जिल्हा परिषद साधे सदस्य होऊ शकले नाहीत, आणि मी जिल्हा परिषद सदस्य झालो, आमदार झालो. माझा भाऊ जिल्हा परिषद सदस्य झाला, माझा मुलगा जिल्हा परिषद सदस्य झाला, माझा मुलगा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला. पूर्णपणे मरेपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी सोडणार नाही. देवानं पुन्हा माझा जन्म कुमठ्यातच द्यावं आणि आम्ही पुन्हा भारतीय जनता पार्टीतच आम्हाला मरण येऊ, एवढं आमची अपेक्षा आहे. सर, आपण बघतो की युवकांनी आणि विशेषतः जे काही उच्च सुशिक्षित अशा प्रकारचे जे काही युवक आहेत त्यांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे असा एक मतप्रवाह आहे. तर याकडे तुम्ही काय सल्ला द्याल? ते फार चांगला प्रश्न विचारलो तुम्ही. माझे गुरु डोळे सर होते, त्यांनी ते बिहारचं उदाहरण सांगायचे की त्या काळात बिहारमधले जे नेते होते थोडी विकृती झाली होती, तर ते नेत्याला जे आमदारला तिकीट मागतात त्यांना प्रश्न विचारायचे, क्या नाम है तुम्हारा? तो गोविंद केंद्र है. कहाँ से है? कुमटे से हूं. चुनाव लड़ना चाहते हैं? हो, लड़ना चाहता हूं. तो कैसे लड़ना चाहते, क्या है तुम्हारे पास? तर ते माणूस म्हणायचा, मेरे पास सब कुछ है. सब कुछ बोले तो कम से कम 10-15 मैं मर्डर किया हूं, 100-200 गुंडा है मेरे पास, और मैं बोगस मतदान कर सकता हूं, बोगस ले सकता हूं, और मैं चुनकर आ सकता हूं. मग ते नेते म्हणायचे, ह्याला देऊन टाका तिकीट. मग तुम्ही गुंडाला तिकीट दिल्यानंतर, डोळे सर म्हणायचे भाषणात, गुंडाला तिकीट दिल्यानंतर, चोराला तिकीट दिल्यानंतर त्याच्याकडून चांगली अपेक्षा कशी करसाल तुम्ही? बरोबर. आणि म्हणून जर हे तुम्ही चांगले माणसं घाबरून राजकारण खराब आहे म्हणून जर तुम्ही दूर गेलो तर राजकारण कधी चांगलं होणार नाही. माझा तरुणाला संदेश आहे माध्यमाद्वारे की राजकारणाला कंटाळा करू नका, राजकारण वाईट म्हणू नका. राजकारणात या, चांगल्या माणसाची राजकारण वाट बघत आहे, राजकारणात त्याची अत्यंत गरज आहे. तुम्ही चांगले झाल्याशिवाय राजकारण चांगलं होऊ शकत नाही. तुम्ही दूर जाता म्हणून दुसरे लोक असे गैरफायदे घेतात, निवडून येतात, आपल्या बोकांडी बसतात. आणि जे वेल माणसं आहेत, चांगले माणसं आहेत, ते दूर जातात. का? राजकारण फार वाईट आहे, राजकारण फार वाईट आहे. तर माझा त्यांना एवढा संदेश आहे की तुम्ही या राजकारण मध्ये येऊन चांगलं निर्माण करा तुम्ही. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात आणि तुम्ही नेमकं कसं घडलात या संदर्भात तुम्ही आमच्याशी सविस्तर चर्चा केलात, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी. धन्यवाद. मी सुद्धा तुमचा आभारी. मला वेळात वेळ काढून तुम्ही आठवण केलं, मला बोलवून घेतलात. माझी 2-3दा मी दिलगिरी व्यक्त करतोय, तुमचं उपस्थित राहू शकलो नाही. आजही एका कार्यक्रमातून तुम्हाला नाराजपणे आलो, तर मी सुद्धा तुमचा आभार मानतो. धन्यवाद सर. धन्यवाद.